गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली। अशातच देवरी ते चिचगड मार्गावरील सालाई या गावाजवळ पूल खचल्याने देवरी ते चिचगड हा मार्ग बंद झाला आहे। या पुलावरून एक ट्रक जात असताना ट्रक पुढे निघाल्याबरोबर पूल खचला असे सकाळी फिरणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले। सुदैवाने ट्रकला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही आणि तो पुढे निघून गेला। त्याचवेळी चिचगडवरून देवरीला एक दुचाकी येत होती, मात्र त्याच्या लक्षात न आल्याने दुचाकी स्वार नाल्यात पडले, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही। दुचाकी स्वाराला किरकोळ जखम झाली। चिचगड ते देवरी हा नक्षलग्रस्त भागात येत असून हा या मार्गावरील महत्त्वाचा पूल असून पुढे हाच मार्ग गडचिरोली जिल्ह्याला जोडला जातो। परंतु आता हा मुख्य मार्गावरील पूल खचल्याने या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आणि विद्यार्थी आता 10 ते 15 किलोमीटरच्या फेऱ्या करून चिचगड आणि देवरीला यावं लागेल। आता प्रशासन या पुलाच्या बाबतीत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही जवळजवळ 6:15च्या दरम्यानची घटना, 6 ते 6:15 दरम्यान झाली। देवरीपासून 5 किलोमीटर अंतरावर चिचगड देवरी मार्गावरील एक नादुरुस्त पूल बऱ्याच दिवसापासून PWDच्या दुर्लक्षामुळे नादुरुस्त अवस्थेत होता। आज देवरीवरून चिचगड मार्गाच्या दिशेने जाणारा एक वाहन त्या पुलावरून जसं गेलं तेव्हा तो त्या पुलांचा स्लॅब हा पूर्ण कोसळला। दरम्यान त्याच वेळी सालाईकडून देवरीकडे जाणारे दुचाकी स्वार त्या स्लॅब कोसळल्यामुळे नाल्याच्या पाण्यात पडले। सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही असं हा एकंदर प्रकरण आहे आणि वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आता हा या चिचगड देवरीमध्ये एकमेव रस्ता असल्याकारणानं प्रवाशांची फार अडचण निर्माण झालेली आहे। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।